हॅलो. हॅलो अक्षरा, मी बोलतोय. बाबा, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? सगळं ठीक ना तिकडे? खरं सांगायचं तर मी बरा नाहीये बाळा. काय झालं? तुम्ही मी मी तिकडे नाही येऊ शकत. मी एक काम करते, मी चंचलाला सांगू का बाबा? चंचला असेल ना तिकडे, ती ती करेल तुम्हाला मदत. काय झालंय मला सांगा. माझी तब्येत बरी आहे बाळा, म्हणजे तब्येतीचा काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त अस्वस्थ वाटत होतं. तुझी आठवण आली आणि समहाऊ मला काळजी वाटली तुझी. तू बरी आहेस ना? तू ठीक आहेस ना? सगळं नीट आहे ना? मला मला काही नाही झालंय बाबा. मला मला काय होणार? मी बरी आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. तू बरी आहेस असं म्हणतेस फक्त, पण तुझा आवाज काहीतरी वेगळं सांगतोय मला. काय झालंय बाळा? काही झालंय का? मी इथून काही करू शकत नाही मान्य आहे, पण तू किमान सांगू शकतेस, मन मोकळं करू शकतेस. बाबा म्हणतेस ना मला? नाही, खरंच खरंच काही नाही बाबा. मी काहीच लपवत नाहीये. मी म्हटलं ना, ठीक आहे मी खरंच. अक्षरा, तू लपवतेस काहीतरी. अहो नाही बाबा, मी म्हटलं ना, मला सांगा, घरी कसे आहेत सगळे बाकीचे? आणि तुमची तब्येत कशी आहे? घरी सगळे बरे आहेत आणि तू नाहीयेस ना इथं. काही जण जास्तच चांगले आहेत. उत्साहाला उधाण आले काहींची. अक्षरा, ही चंचला जी घरात येऊन बसली ना इथं, तिची लक्षणं ठीक नाही आहेत बाळा. तिला स्वप्न पडतायत तुझी जागा घ्यायची, मी नक्की सांगतो. नाही हो बाबा, असं काही नसेल. ती चांगली मुलगी आहे. आणि हे बघा, तुम्ही असले विचार डोक्यात घालून घेऊ नका. तुम्ही आता तुमची काळजी घ्या. ते जास्त महत्वाचं आहे. अक्षरा, जोपर्यंत तू या घरात परत येत नाहीस तोपर्यंत मला बरं वाटणार नाहीये बाळा. मी मी काय सांगू तुला? तू तू काही कर, पण या घरात परत ये बाळा, लवकर ये. मी पुन्हा आठवण करून देतोय, तू शब्द दिला होतास मला. तू हे घर सोडून कधीही जाणार नाहीये म्हणाली होतीस, आठवतंय? मला दिलेला शब्द मोडलास तू आणि नको तो शब्द पाळतीयस. होईल बाबा सगळं व्यवस्थित. आणि माझी पण इच्छा आहे त्या घरी परत यायची. पण आता जर मी आले तर ती मानानेच येईल. तुम्ही नका काळजी करू. प्रिन्सिपल मॅडम येऊ का? बाबा, मी मी फोन ठेवते. माझ्याकडे कोणीतरी आलंय. ठीक आहे. आणि अक्षरा, काळजी घे स्वतःची. काही वाटलं तर माझ्याशी बोल आणि लवकर घरी परत ये बाळा. बाय. ये ना, बस. अहो बरेच दिवस झाले आपली भेटच झाली नाही ना. म्हटलं बिझी असाल तुम्ही शाळेत. पण वहिनी आज का कोणास ठाऊक तुम्हाला खूप भेटावंसं वाटत होतं. मग आले आपली वाट वाकडी करून. मी काय म्हणते वहिनी, आज आपण कुठेतरी जाऊयात का? बाहेर जेवायला वगैरे? आज नाही, सॉरी, मला आज नाही जमणार ताई. का? काही काम आहे का शाळा सुटल्यानंतर? अहो घरी फोन करून सांगा ना, किंवा मीच करते. ते काय ना वहिनी, मला पण घरी एकटा स्वयंपाक करायचा जाम कंटाळा येतो. एकटीला म्हणजे? ओमकार भाऊजी? अहो तो बाहेर गेलाय टूरला कंपनीच्या कामासाठी. मी एकटीच आहे घरात. आणि खरं सांगते वहिनी, अक्षरशः बोर होतो एकटीला. गप्पा मारायला कोणीच नाही. आणि त्यातून एकटीसाठी स्वयंपाक करत बसायचा. खरंच खूप कंटाळा येतो. म्हणून म्हटलं आज आपण कुठेतरी बाहेर जाऊयात ना जेवायला. किंवा तुम्हाला बाहेर जेवायचं नसेल तर आपण घरीच करूया काहीतरी. मी काहीतरी छान स्वयंपाक करते, दोघी मिळून जेवूयात. सॉरी, मला खरंच नाही जमणार आज, खरंच. अच्छा, कुठे बाहेर चाललात का तुम्ही? नाही म्हणजे? हे काय, तुम्ही बॅग का घेऊन आला तिथे? काही काम आहे का? म्हणजे काही शाळेचं काम आहे का तुमचं? कुठे दौऱ्यावर वगैरे चाललात का तुम्ही? दौऱ्यावर? तसंच समजा आता. समजा म्हणजे? नाही नाही, काही नाही, काही नाही. वहिनी काय झालंय सांगा मला. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. अहो नाही, मी खरंच लपवत तसं काहीच नाहीये. मी खरंच. वहिनी
मगाशी मी आले तेव्हा तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं आणि तुमच्या घरात काय चाललंय याची थोडी कल्पना तुम्ही दिली होती मला. आणि आता तुम्ही बॅग वगैरे घेऊन इथे आलात. काय झालं वहिनी? काय हे सगळं? हा, तुम्ही परक समजताय मला. ठीक आहे, चालेल, नका सांगू तुम्ही मला. मी आग्रही करणार नाही तुम्हाला. फक्त मला वाईट वाटेल एवढं लक्षात ठेवा वहिनी. अहो ताई, मी म्हणजे इरा इरा घर सोडून चालली होती आणि मग मला असं वाटलं की माझ्यामुळे तिच्या आयुष्याची वाताहत कशाला ना, म्हणून मग मीच घर सोडून निघाले. मी अजून घरी पण सांगितलं नाही आईबाबांना. हो, काय सांगताय वहिनी? मी घर सोडलं? अहो मग कुठे जाणार तुम्ही? माहिती नाही, काही दिवस लॉजवर राहीन किंवा एखादं घर बघेन, रेंटवर वगैरे मिळतंय का. ठीक आहे, घर भाड्याने मिळेपर्यंतचाच प्रश्न आहे ना. अहो मग हॉटेलवर कशाला थांबताय? माझ्याकडे चला. अहो तुमच्याकडे कसं ताई, म्हणजे मला घर कधी मिळेल, किती दिवस मला तिथे राहायला लागेल, काहीच माहित नाही ना आपल्याला. जर ओंकार भाऊजी आले तोपर्यंत तर. हो बघू, हो तो येईल ना तेव्हाच तेव्हा बघता येईल. पण आज तुम्ही माझ्याकडे येताय हा, आणि ओंकार अजून 2-3 दिवस येणारच नाहीये हो. तोपर्यंत तुम्हाला टेन्शनचं काही कारण नाहीये हा. तेव्हाच तेव्हा बघता येईल. आणि या 3 दिवसात जेव्हा तुम्ही शाळेत याल, तुमच्यासाठी घर मी शोधते. नाही नाही ताई, उगाच तुम्हाला कशाला त्रास नको, खरंच खरंच नको. अहो तुम्ही मला कुठला त्रास देऊच नका. सगळा त्रास मीच घेते. म्हणजे काही नाही. काय झालं? काय करताय ताई? अहो काय करताय? राहू दे ना ताई. ऐका ना, काय करताय? काय करते म्हणजे? बॅग घेऊन घरी चाललीये. अहो शाळा सुटेपर्यंत मी काय करणार इकडे? आणि शाळा सुटल्यावर बॅग घेऊन तुम्ही कुठे गेला तर मी कुठे शोधणार तुम्हाला? बरोबर आहे ना? नाही ते काय नाही माहित मला. मी चाललीये बॅग घेऊन घरी. तुम्हाला माझं घर कुठे आहे हे माहितीये, आणि मी दोघींचा स्वयंपाक करून ठेवतीये. ताई ताई ऐका ना. काय करू जेवणाला? काय आवडतं तुम्हाला? अहो तुम्ही ऐका तरी माझं. वहिनी, जेवायला काय करायचं तेवढं सांगा. काय काही करा. ठीक आहे, बाय. ताई इराला काय एवढा वेळ लागलाय? अहो आत्ताच गेली ना ती, येईल, नका काळजी करू. आणि तू हे मला सांगतेस? अगं इतका वेळ तूच म्हणत होतीस ना की तिला का वेळ लागलाय, का वेळ लागलाय बघा म्हणून. हो पण आता आली आली. काय ग, काय झालं? कुठे आहे अक्षरा? हो सांगते मी. अगं पण काय झालं ते तरी सांग ना. तुम्ही दोघं जरा शांत व्हा, मी सांगते सगळं. इरा नको ना घाबरू, सांग ना पटकन, काय झालंय? कुठे आहे ती? ती शाळेत गेली होतीस ना तू? तिथे तिला जास्तीचं काम लागलंय का? नाही बाबा, मी शाळेत गेले होते पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक शिपाई होता. आणि मी घरी परत येत असताना ताईचा फोन आला मला. चला बरं झालं. हो ना, काय म्हणाली? कधी येणार आहे ती? काही विचारलंस का तिला? नाही आई. म्हणजे का नाही विचारलंस? हो ना. बाबा, ताई घरी येणार नाहीये. म्हणजे ताईने आपलं घर सोडलंय. का? अगं ही का काय विचारतेय? तिला जे योग्य वाटलं तेच तिने केलंय. अगं वेडी आहेस का तू? हा, काही बोलली का ती? काय करणार, कुठे राहणार, काय विचारलंस का तिला? नाही, ती काहीच नाही म्हणाली. अगं मग तू विचारायचंस ना तिला, कुठे आहे ती? आपण गेलो असतो ना, तिला समजून सांगितलं असतं, तिला आणलं असतं. तू विचारायचंस ना गैरा. मी सगळं विचारलं ताईला, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. ती मला एवढंच म्हणाली की आई बाबांना हा निरोप दे की मी त्यांना फोन करेन आणि त्यांच्याशी बोलेन. अहो ही पोर कुठे जाणार, कुठे राहणार, कशी राहणार, काय करायचं आपण आता? काय करायचं आता तूच सांग मला. माझं तर डोकं चालेनासं झालंय. आई, हे बघ, तू एवढी काळजी का करतेयस? ताईने जो निर्णय घेतला असेल तो पूर्णपणे विचार करून घेतला असेल. हे बघ, ताई हुशार आहे, प्रॅक्टिकल आहे.
भावनेच्या भरात येऊन कुठलाही निर्णय घेणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे. अगं पण आमच्या भावनांचं काय? त्याचा का नाही तिने विचार केला? आम्हाला न सांगता अशी निघून का गेली ती? बाबा, ताई फक्त घरातून गेलीये ह्याचा अर्थ ती परत घरात येणार नाही असं नाही ना. आणि ती म्हणालीये ना तुम्हाला कॉल करेल, तेव्हा बोला ना तिच्याशी शांतपणे आणि सविस्तरपणे. रात्र झाली आता आणि ताई काही अजून घरी आलेली नाहीये. म्हणजे ती काही आता येत नाही. मॅडमला आत्ताच फोन केला पाहिजे. इरा काही म्हणू, 1000ची रिस्क काही मी घेऊ शकत नाही. हा बोल. हा मॅडम, तुमचं काम झालं बरं का? म्हणजे आपलं ताई घर सोडून गेली. काय खरं सांगायलास? हे असं कसं काय झालं? म्हणजे ऍक्च्युली ते आम्हीच केलं, म्हणजे मी आणि इराने मिळून. म्हणजे मला प्लॅन सुचला आणि इराने तो एक्झिक्यूट केला. पण म्हणजे नक्की केलं तर काय? म्हणजे मॅडम ते असं झालं ना की काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे मी इराला सांगितलं की आता तुझी ताई काही घर सोडून जात नाहीये, मग तूच घर सोड. आणि अक्षरा ताई कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे स्वाभिमानी आहे. हे आम्हाला चांगलंच माहित आहे. आणि तिच्या त्याच गुणाने तिचा घात केला. अरे वा, म्हणजे काट्यानं काटा काढला की तुम्ही. म्हणजे हो मॅडम, म्हणजे 15 दिवस म्हणजे 15,000 राहिलेत ना पगारवाढीतले. म्हणजे 15,000नी पगारवाढ होईल ना. आज सकाळीच घर सोडले तिने. आमची खात्री झाल्याशिवाय आम्ही काही पगारवाढ करणार नाही. हो हो, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही आधी खात्री करा आणि तुमची खात्री झाल्यानंतर मग पगारवाढीचं. पण म्हणजे खात्री झाल्यानंतर मी पगारवाढ निश्चित समजू ना. आम्ही दिलेला शब्द कधीच मोडत नसतो. सुनबाईनी जर खरंच घर सोडलं असेल तर तुझी पगारवाढ नक्की. येस येस मॅडम, थँक्यू व्हेरी मच मॅडम. ताई अहो राहू दे ना, माझे कपडे बॅगेतच राहू दे. अहो बॅगेतच कशाला? कपाट आहे ना आपल्याकडे. हो पण कपाटात तुमचे कपडे असतील ना, कशाला उगाच तुम्हाला अडचण. राहू देत ना. हो अडचण कसली कपड्यांची? नाही नाही ताई, ऐका माझं प्लीज प्लीज. वहिनी हे बघा, हा कप्पा मी रिकामा केलाय. तुमचे सगळे कपडे यात ठेवते. अहो ताई, तुम्ही एवढं कुठे करत बसताय? खरं तर मी ना सकाळीच तुमचे कपडे ठेवणार होते, पण म्हटलं की तुमची बॅग काही असेल ना त्यामध्ये, म्हटलं की तुम्ही नसताना नको तुमची बॅग उघडायला. असं काय असणार आहे माझ्या बॅगेत? कपडेच आहे. तसं काही नाही, तुमच्या प्रायव्हसीचा पण रिस्पेक्ट केला पाहिजे ना. अहो ताई, तुम्ही मला तुमच्या घरात घेऊन आला आहात आणि आता तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट करणार? खरंच तुमची ना उलटी गंगा आहे. खरं तर मी तुमच्या प्रायव्हसीत घुसखोरी केली. हो काही काय वहिनी, ओमकार आहे का इथे? तो गेलाय बाहेर फिरत. नाहीतरी त्याला फिरायला आवडतच. कुणाचा फोन आहे ताई? तुम्ही मगापासून कट करताय, घ्या ना फोन. बँकेतून फोन येत. कसला तरी छोटा हिशोब राहिलाय ना, म्हणून फोन करतायत. बरं ठीक आहे, आता तुम्ही बाजूला व्हा बरं. मी ठेवते माझे कपडे. हाच कप्पा आहे ना? अहो मग मी काय करू? मी चहा करू का आपल्या दोघींसाठी? तो पण मीच करणार आहे. आज तुम्ही माझ्या हातचा चहा प्या. अरे वा, चालेल चालेल, काय मला आवडेल. ताई घ्या फोन. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो, आल्या काय? मला जरा सुद्धा दम निघत नाही का? हो मेसेज केलाय तुम्हाला, वाचला नाही का तुम्ही? नाही सॉरी मी ते बघितलं होतं, पण मी कन्फर्म करायला केला. हो आल्या ना? हो आल्या तो.
त्यांच्यासमोर 2-3 वेळा फोन वाजला. अहो, त्यांनी तुमचं नाव बघितलं असतं तर त्यांना आपल्या प्लॅनबद्दल कळालं नसतं का? नाही सॉरी सॉरी मला राहुलं नाही म्हणतात मी सॉरी 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 पण आले ना मास्तरीन बाई हां सॉरी नाही थँक्यू 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 काय थँक्यू म्हणताय भाऊजी? मी हे सगळं फक्त तुमच्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी सुद्धा करते. अहो, मला आवडते वहिनींची कंपनी. खरंच थँक्यू थँक्यू फक्त आता अजून एक काम करा मला फक्त रोजच्या रोज रिपोर्ट देत जाऊ बरं काय हां मास्तरीन बाई काय म्हणल्या काय नाही त्यासनी काय वाटतंय काय नाही मला फक्त कळवत जावं तुम्ही आणि त्यासनी तुमच्या घरातनं जाऊ देऊ नका ठेवून घ्या एवढं मात्र करा काय वाटेल ते झालं तरी तेवढं करा. अहो भाऊजी, तुम्ही टेन्शन घेऊच नका. मी एखाद्या वेळेस ओंकारला घरात घेणार नाही, पण वहिनीला कुठे जाऊ देणार नाही. हां थँक्यू 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 वहिनी हे वंक्या टोंक्याचं कसं नियोजन लावायचं माझं मी बघतो हां चालते चला ठेवू काय. हो, लवकर ठेवा, नाहीतर परत वहिनींना संशय येईल. हां नाही ठेवा 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 ए चंचे, काय झालं मावशी? एक आनंदाची बातमी आहे. जे तुला जमलं नाही ते इराणी करून दाखवलं. म्हणजे अक्षताला घरातनं बाहेर काढलं होय? आता कळलं त्यांना भुवनेश्वरीला चॅलेंज देण्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागते. मावशी परत आता जाणार कुठं? हा म्हणजे तू पगार तर देतच आहेस की तिला, मग भाड्यानं घर घेऊन राहील काय कुठं तरी? कुठं का जाईना, एकट्या राहतील आणि त्यांची नोकरी तरी किती दिवस टिकणार आहे? मावशी तू आत्ताच काढून टाक की तिला नोकरीवरनं. नाही, तसं केलं तर अधिपतींच्या नजरेत येईल ही गोष्ट. आम्ही हे सगळं मुद्दाम करायलोय असं वाटेल त्यांना, आणि तो धोका आम्ही आता पत्करणार नाही. लागला 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 हा लागला. उचल उचल. हा हा हॅलो अक्षरा. हा आई बोल. बोल काय बोल. कुठे आहे तू? काय चाललंय तुझं न सांगता हे सगळं? तुम्हाला इरानं सांगितलं ना सगळं? अगं पण असं काय, तू आम्हाला न सांगता न कळवता निघून गेलीस घरातनं? अगं आई, न सांगता काय म्हणतेस? इराकडे निरोप दिला होता ना मी, आणि तुम्हाला न सांगता जायचा असा उद्देश नव्हता माझा, पण मला माहित होतं की जर मी तुम्हाला सांगून गेले तर तुम्ही जाऊच दिलं नसतं मला. आणि तुम्ही माझी काही काळजी करू नका, मी एकदम व्यवस्थित आहे. ओके? शिवानीकडे आहे. अक्षरा अगं तिला का अडचण करतेस बाळा? अगं तिने स्वतःहून मला विचारलं घरी राहायला येणार का म्हणून. तुला माहिती ती शाळेत आली होती आणि डायरेक्ट माझी बॅग उचलली आणि मला म्हटली मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, तू माझ्याकडे येणार आहेस राहायला. आता तिने एवढ्या हक्कानं आपुलकीनं विचारलं म्हटल्यावर मलाही काही बोलता आलं नाही. तुम्ही माझी काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मी येते तुम्हाला भेटायला. इकडे बोल, मी बोलतो तिच्याशी. बोला बोला, सांगा तिला या म्हणे इकडे. हॅलो अक्षरा, हे बघ मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. तू लगेच घरी ये बरं. अहो बाबा मी येणारच आहे. कधी येणार आहेस? उद्या येते ना मी तुम्हाला भेटायला. भेटायला? भेटायला वगैरे काय नाही, राहायला ये घरी परत. नाही बाबा, ते आता शक्य नाही. माझा निर्णय झालाय आणि आता तो बदलणार नाही. हा निर्णय सगळ्यांसाठीच चांगला आहे. तुम्ही आता भावनेच्या भरात विचार करताय, पण प्रॅक्टिकली विचार करून बघा बाबा, इराचंही आयुष्य आहे. आणि ठीक आहे ना, मी काय आता लहान आहे का? कितीतरी मुली अशा एकट्या राहतात. मी राहते शिवानीकडे व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. त्या शाळेच्या आवाजात माझ्याशी बोलू नकोस. तू तिथे शिक्षिका असशील, पण इथे माझी मुलगी आहेस. मला सांगा, तुमच्या मुलीवर तुमचा विश्वास आहे ना की नाहीये? हो आहे ग, पण हा मग कसलाही विचार करू नका. मी मजेत आहे, आनंदात. ओके बर, इरा आहे का तिकडे? इराला फोन द्या जरा. हा एक मिनिट. हा, इरा हे घे, बोल. हॅलो
इरा, जरा समजाव ना त्यांना प्लीज. हो हो समजावते. आणि तूही काही काळजी करू नकोस. तू निखिलला कळवलंस का मी गेलीये ते? हो हो मी सांगितलं त्याला. त्याला ऍक्च्युली खूप वाईट वाटलं ग ताई. आणि त्याने मला तुला सॉरी म्हणायला सांगितलंय. हे बघ, त्याला सांग सॉरी वगैरे म्हणण्याची काही गरज नाही. आता फक्त तुम्ही लवकरात लवकर तारीख ठरवा. हा, सुरू करा तुमचा संसार, कळलं का? हो हो. चल ठेवते.